याला वव्यात इतके सुंदर आहे आगा ती आपल्याला खचकवते. जो आपण पायदा केला आणि 2 पायाच्या कुत्र्याला ती उडफट. ए बाब्या त्याला सांग नको भुकू. इतका घाण संसार आहे मला. एक वाक्य सांगा. याला वव्यात इतके सुंदर आहे आगा उपजणे आणि निमणे. 15 व्यात वव्यालाही सुंदर आहे पण याला तुका भरायचा इतका सुंदर दृष्टांत आहे. तुका भराय म्हणले याचं मूळच दुःखाचं आहे. याला नादी लागायचं काम आहे. संसार म्हणजे काय पराक्रम नाही. गाडी घेणं बंगला बांधणं काय पराक्रम आहे. मुलगा झाला काही लोकांना पोरग झालं का अखेरला फोन मुलगा झाला मला. अरे तो काही गड जिंकला का काही युद्ध केलं का काही तुला पुरस्कार द्यायचा का कोणालाच जमलं नाही ते केलं बा तू. तुझं काही आतापर्यंत कोणालाच जमलं नव्हतं ते. तो काय पोऱ्या पाहत बायको तो गेली म्हणजे पोऱ्या होणारच ना. थोडं मागं पुढं होईल पण यानं नुसता तडाखा उठवला झाला बरं का झाला बरं. अरे तो काय एखादा गड जिंकला का खिंड लढवली का तुला काही पुरस्कार द्यायचा आहे का. अरे बावळाटा तुला एका वेळेस एकच झालं. तू काही प्राण्यांचा अभ्यास कर. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला. पोर होताना पडायला लागलं का टेटसला. पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवला. अरे तो घाण आहे. शब्द सोडायचा नाही आपल्याला. तो छान आहे आणि त्याला माऊलीचा शब्द आहे वाज आहे. शब्द नाही का मी शब्द काय वापरलाय संसार घाण आहे. मी वापरलाय शब्द संसार घाण आहे पण तुकोबारायने शब्द वापरलाय तो दुःखाचं मूळ आहे. आणि ज्ञानोबारायने शब्द वापरलाय तो वाज आहे. ज्ञानोबारायचं डायरेक्ट म्हणले त्याला फळाही नाही. काय केलं तुम्ही नवीन काही लोक काय केलं आपण जन्माला आला मोठा झाला शाळेत गेला बायको केली तिला पोरग पैदा केलं ते मोठं झालं त्याला शिकवलं त्याचं लगीन करून दिलं त्याला बायको करून दिली ती बाळातीन झाली. नातू मांडीवर बसला अटॅक आला दुसरा म्हातारा तयार झाला. लहान्या पोराला पोरग झालं ना म्हातारी म्हणती माझ्या लहान्याचा लहान आहे ना लहान्याचा लहान दिखतो त्याच्या आजासारखा आहे. त्याच्या आजात जेवढे गुण होते तेवढे त्याच्यात बाई मला तर कधी कधी असं वाटतं नक्की त्याचा आजा परत आला. आता तो फाशी घेऊन मिळाला तो का येईल परत. बरं आला तर आला तो तूच गाज घेईन ना त्याला दुसऱ्याची काय घे नाही. अरे बाबा ते घाण आहे. आता त्याला पुढे प्रमाण आहे. त्याला प्रमाण नाही सांगायचे आपल्याला. दुःख बांधवडी आहे आणि एका ठिकाणी तर त्याला डायरेक्ट इंगळा शब्द संसार सोयीकडे इंगळ. आता इंगळ आहे आणि इंगळाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारायने अशी ओळी केली आग जर जास्त लागली आणि तिथं जर गवत नसेल तर त्याची आपोआप राख होते. माऊलीची भाषा बघा किती सुंदर आहे. गवताला आग लागली तिथं गवतच जर नसेल तर त्याची आपोआप राख होते. आणि त्याला प्रमाण इतकं सुंदर आहे हरिपाठात. एका बाईनं जत्रात दागिने घेतले कापराचे अख्ख्याला घातले आमठ्या बोट बीट. नवरात्रात घट बसला माया सजल्या ती सजली अख्ख्या अंगाला कापूर चिटके आणि दिवा लावाय गेली. पहिली अंगठी पेटली ही झटकाय गेली ही पेटली उभी बाई पेटली. मला गोष्ट नाही सांगायची. कापुराच्या वाती वाती उजळल्या ज्योती आणि ठाईची समाप्ती झाली जायची. मग कापराला पेटल्यावर खाली राग जशी शिल्लक राहत नाही तसं यानं जर भजन केलं तर याचं पाप शिल्लक राहत नाही. आता आपला काय झालाय प्रॉब्लेम. हरिपाठ हा आपला विषय राहिला नाही. कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही. मी बोललो ते म्हणतात तुझ्या बापाचं काय जातं मग आम्ही काय 30 वर्ष खेकडं झाली का. काय झालंय परमार्थ इतका ढिल्ला झालाय ढिल्ला. मुळात एक सांगा कोणची तयारीच राहिली नाही. आता फाट ठेवून दिला ना कुणी 12-3 झालं तरच काढायचं. आता टाळ ठेवून दिला ना कोणाला दिवस गेले तरच काढायचं. परमार्थाला कंटिन्युटी राहिली नाही 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 आणि त्यामुळे ते सूत्र जमत नाही. परमार्थ ही बापाची पेन. एक वाक्य सांगतो तुम्हाला पटणारच नाही. परमार्थ करायला रक्तातच लागतं. कोणी उठायचं 4 महिन्यामध्ये तू जर वृंदावनला जाऊन भागवत सांगतो 4 महिन्यात महाराज काय केलं 30 वर्ष. तसं नाहीये तसं नाहीये ते.
तसं नाहीये. उत्तर फिरलंय आपलं, करंट लावून दिलाय. झाड कसं आहे? फिट बसलं कीर्तन वांस, आणि त्या वांस झाडाला कधीही फळ येणार नाही. मला थोडं पुढे लिहायचंय तुम्हाला. झाड वांस आहे, ते घाण आहे, ते कधी फळ येणार नाही. पाया पडतो तुमच्या. विशिष्ट वयानंतर संसारावरचं प्रेम कमी करा. सगळी वय झालं ना, संसारावरचं प्रेम कमी करू द्या. कमी. आपल्या लोकांनी बावळटपणा कराय. मुलगा व्हायला निघला का त्यांच्या आया रडा. त्या इतक्या भिंडो काय आहे, काय काय मी रडायचे. तो येता नाही व्हायलाच होता ना. 2 वर्षाचे गॅपला दोघ आलेत ना, मग एक व्हायला निघलं ना, काय फरक पडला. मूर्ख सगळं आहे निघत रडायचं आणि नव्हता व्हायला निघालं. काय अरे उलटे मूर्ख लोक आहेत तुम्ही. पोरग रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी व्हायला दिलं पाहिजे. लगेच हे तुझे भांडे, तुला मिळालेले हे मॉडेल आणि भरपोट. नाही आठवड्यात शिंगरू जागेवर आलं तर काय त्यांच्या पोरांना पोरं होई पोत आपण सांभाळायचे म्हणजे आपण पापी आहेत काय. काय काम आहे त्यांना आणायला येईल खंदून 2 मोटरी बसून पाईपलाईन करून ठेवा. त्यांनी आयत्या बायका आणायच्या, आपणच बायको आणून द्यायची त्याला, आणि त्यांना 1.5 दमडीच्या पुरीचा ऐकायचा, बापाचा अपमान करायचा. कोणता नियम? त्यानं वर फट्या बावडीचे ते पुरीचं ऐकायचं आणि त्यानं बापाचा अपमान करायचा. आणि याला म्हणायचं ती म्हणते ते खरे कान पट आणले म्हणजे काय काम आहे. काय सहन करायचं काम आहे. काय सहन करायचं काम काय. काय पोराचं बोलणं सहन करायचं काय काम आहे. काय सुनबाईचं बोलणं सहन करायचं काय काम आहे. ज्याच्या त्या प्रारब्धाने जो जगतो. कोण कोणाचा भाऊ आहे आणि कोण कोणाचा बाप आहे, कोण कोणाचा प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही गुंतल्यामुळे घोटाळा झालाय. त्याचं उत्तर ऐका पुढं. आता ते झाड कसं आहे, बस फिट बसलं. त्या वाण झाडाला पाणी घालतोय आपण. कांदे लाव, शिंगड्या लाव, टमाटे लाव. तुम्ही नोकरीवाल्याच्या बायका पहा, नोकरीवाल्याच्या रिटायर होऊन जर गावात आल्या ना, शेतीची इतकी हाव, इथं भोपळा लावी, तिथं वांग लावी. इतकी पागल बाईच नाही दुसरी. इथं काडी खुशी, त्याच्यात वांग लावी. आणि नेमका भांडणाच्या ठिकाणी गेला पाहिजे. पण तिला भांडणाची लय हौस. इकडं काडी खुशी, गेला जावाची वाट्यावर येईल, टाकला उपसून तिला, झाली कुदाकुदी. शेती एवढी सुटी आहे का. काल आली तू लागली कोणीकडे काडक्या खोसायला, तुझी सासू काय करते, मासे तरी. नोकरीवाल्याच्या बायकांना ती शेतीची लय हौस, कधी मिळत नाही. एवढ्या वाप्यात मेथी एवढे वांगे, 2च वांग्याची झालं लावी. 6 वेळा पाणी घातलं त्याला, मुळ्याच सडले. वांग्याला वांगाची, त्या वांग्याला वांगा आलं का नाही, तिनं घरातल्या वांग्यावर ताण काढायचा. आणि घरातल्या वांग्याला ते लगेच म्हणायचं इतके दिवस आपली शेती खाली, इतके दिवस आपली शेती खाली. त्या वांग्याला लगेच टाईट व्हायचं. झाली वाट. अरे संसार ही दाखवायची गोष्ट आहे. फक्त समाधान कुठं आहे. हे समाधान आहे फक्त लोकांना दाखवायचंय. गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी सुटी फ्रीज कूलर गॅस लायटर भरणं सगळी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे वन्या बकरं अंडे लटणं पलपय ठुकणी उशी तवा साधा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या खांड खुंड बोंबड सुट अंड टरफल. समाधान कुठं आहे. समाधान कुठे. अरे समाधान नाही, कारण झालंच. बस फिर बसलं कीर्तन, या मापात कीर्तन बसलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, वाक्य फापारलं का तुम्ही फापारले. राहू दे, बस खाली. काय करत नाही ना त्याची, लोकांना दिसतोय मी सगळीकडं. म्हणजे मी काय दिवसा दिसत नाही का काय लोकांना. एवढा काळा आहे का मी काळा आहे पण इतका दिवसा स्क्रीन लावा इंद्रिकर इतका काळ आहे. विठाला थोडी पुढे बसायची. आता करंट लागेल आपल्याला. करंट लागला का मग सोपं झालं. झाड वांच आहे, ते घाण झाड आहे, त्याचा विचार संपला आला. त्यात काही दमही नाही, कालही नाही, आजही नाही, उद्या नाही. माऊली तर सरळ सांगून टाकलं. माऊलीनं तरी सांगितलं, तुकोबरायने सरळ सांगून टाकलं. आजा गेला, पंजा गेला, जे कधी बाप मस्त नाही गेला. काय त्याच्यात एवढा दम नाही. आपला आजही नांगरीत होता तर ढेकळच, आपणही नांगरीत होतो ढेकळच. आणि आपली पोरं जमीन नांगरायला ठेवणार नाही. जमीन नाही ठेवणार. नाही. सावर म्हणजे देवठांच्या पुढचा पट्टा 25 वर्षापूर्वी फक्त गायीवर श्रीमंत होता. फक्त गायीवर, काही नव्हतं. माणसं होती तेव्हा तुमच्या या भागात, आपल्या भागात गाया आकड्यावर मोजत नव्हते, खंडीवर मोजायच्या. खंडीवर गाया मोजायच्या. आणि मुलीला जर पाहुणे आले तर घरी एकदम बारीक राहायचं. घरी एकदम बारीक, घरी एकदम बारीक. त्याच्यापुढे बैलगाडी, त्याच्यापुढे बैल गाया बांधेल, सगळ्या गाया वाटेवर. तो माणूस म्हणायचा घर बारीक आहे पण दारात लक्ष्मी आहे, मुलगी देऊन टाकू दरवाजात लक्ष्मी आहे. आणि त्या मामाला जरी विचारलं, हो हे असं तुमची तर मुलगी लग्नाला आली, 6 गाया गाभण आहे, 5 गोरे इकायला आहे, चालू लगीन होईल. पण तो दुसरी आली ना, 9 कालवडी आहेत ना. सगळी श्रीमंती कशावर होती.
गायवण म्हणून कधी ध्यानात राहायचा. अकोले तालुक्यातला आपला हा जो पट्टा आहे पर केळीपासून तर देवठाणपर्यंतचा हा पट्टा दुष्काळातही कधी उपाशी राहिला नाही. तो गायची सेवा करत होता. गायची सेवा करीत होता. गायची. आणि गायच्या सेवेमुळे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ज्याने गायची सेवा केली त्याला यदा कदाचित बायको धोका देईल, गाय धोका देईल नाही. म्हणून मुलीचं लग्न झालं आणि मुलगी नवरीच्या घरी जाऊन आली की तो बाप म्हणायचा, हे बघ ती 3 नंबरची गाय आहे ना, तुला दिली. कन्या दान, लगेच गो दान, तुझी तू पाहुण्याला सांग, नाही तर घेऊन जाय, नाही तर मी गायकाला आलो होतो. आणि गाय नेऊन घातली तर ती पोरीनं म्हणायचं माझ्या बापानं दान दिली. त्या गायला दूध निघो, नाही तर वाचलो हो न हो. पाहुणीने म्हणायचं काही झालं तर आम्हाला ऐकायचं नाही का, ती दान आली. म्हणून खाऊन पिऊन लोक सुखी होती. आता कुत्र्या संघ हिंडणाऱ्या अवलादी पैदा झाल्या, त्यांना काय कळत आहे घेणं नाही त्याने. आता उलटे आता तर इतके भावलाट लोक झाले, पोरींचे बाप काही काही म्हणतात कौलाचं घर आहे म्हणून पोरगी द्यायची नाही. काही ना घर बांधावं लागली लग्न कराया नाही. इतके कुठं भावलाट बाप राहतात का पोरीशी. ते एकानं पोरीचं लगेच जमत आलं, सहज बाहेर घर का मागला तो बात तू संडासावर पत्रा होता. तुम्हाला संडासावर स्लॅब नाही हो, तुझ्या पोरीला आतमध्ये बसायचं का वर बसायचं. वर गेलेत का हे लोक वर इकडा येतो का, येतो आवाज येतो ना. हा कमी झालं त्या बॉक्स आवाज बघ रे. ही लोक वर गेलीत का खाली आली, काय माणसं. अरे मुलीचं प्रारब्ध असेल तसं घडेल. काही नाही कोट्याधीशांना मुली दिल्या, 6 महिन्यात मेल्या. हो काही नाही कोट्याधीशांना पोरी दिल्या, लग्नाचे कर्ज फिटायच्या आज घटस्फोटात. आणि काही नाही गरीबाला पोरी दिल्या, बंगल्या पुढे बसेल एक निवांत खुर्ची टाकून. म्हणून जुने लोक म्हणायचे मुलगी देताना श्रीमंताला द्यावा, पण करताना अजून गरीब आपल्याला स्लॅब टाकायचं का, उडी टाकायचं. आणि ते जर म्हणले तू पोर भंगार येतो, तू काय करशील. झाड वांज आहे, त्या झाडाला घालतोय पाणी, सरकलं बरं का पुढे. आता पाणी घातल्यामुळे खाली काय गेला, मुळे गेला. त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळ्या लोकांचं अज्ञान आहे. अज्ञान काही नाही राहिलं. आता हे सप्ते बिप्ते चालेत ना, गावाला काही फायदा नाही. 75 वर्ष झाले सप्त्याला, 5 जणांना फायदा आहे. आचारी, मंडपवाला, सिस्टीमवाला, गायक वादक आणि बाबा. गावाला काय पाहिजे, जे लपडे चालू आहे ते चालूच आहे, ज्या जुगारी चालू आहे ते चालूच आहे, ज्या मारामाऱ्या चालू आहे ते चालूच आहे, आणि ज्या गावानी पार्ट्या पडल्या त्या पडल्याच. काय गावानी बदल झालाय. हा लोकांना राग येतो, हे इंद्रिकेचं किती नाही. मी म्हणजे वांड्या कोळे सध्या. सगळ्यांची घोडे एकटाच खातो नाही. मी घोडे खायलाच जन्माला ये रे, असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. माझं आयुष्य लफड्यात गेलं, उठलो का लफडं सुरू. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला. काय शिळीला बोलला, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, मुली अज्ञानाशी आहे. आणि आज सगळे लोक कसे ते अज्ञात. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, थोडं जड जाईल तुम्हाला. इंद्रिकेचं किती नाही ना, आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे. आज आपली माणसं इतके खाली गेलेत का गावातले 10वे सुद्धा पार्ट्यांवर आहेत, 7 सुद्धा पार्ट्यांवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. या पार्टीचे लोक त्या पार्टीच्या मौतीला नाहीत. इतकी नालायक लोक झालीत, इतके लोक नालायक झाले. आणि या वरच्या मंडळीने गावांचा बोंग्या करून दिला, खाली बोंग्या. त्यांना काय ते 3 महिने झाले सगळे एकत्र आहेत. कसे रंगलेत, गुन्ह्या गोविंदानं चाललंय का नाही. हाय का पाण्याचा विचार, का शेतकऱ्याचा विचार, का शाळेचा विचार. फक्त गट कोणी करायचा आणि गटात कोणच्या जायचं एवढंच चाललंय. आणि तुम्हाला लाजा नाही, गावांमध्ये वाटोळं करून लागलं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महाराज थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, इतके आपले कुटुंब खाली गेलेत. आम्ही बोलतो तर आमचं तोंड दिसत, आम्ही बोलतो तो लोक शिवाय देतात. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकट्या गावाला निघून गेला. विचार करा जरा 2 मिनिटं. काही झालं तर नाथ रक्ताचं आहे. व्यवहाराने जमत नसेल तो भाग वेगळा, व्यवहार वेगळा आणि नाथ वेगळं. रडला तो भाऊ, साखरपुडा झाल्यावर रडला. संध्याकाळी बाई पैसे गेले, मला वाईट नाही वाटलं. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, फक्त वट्यावर येऊन बसला असताना मला समाधान वाटलं असतं. एवढं वाईट वाटलं त्याला. अरे इतके कुठे खाली जातात लोक, सुद्धा न धरण्यापर्यंत पालतायत. नाही
थोरला भाऊ दुसऱ्या साहेबाचं काम करतोय म्हणून धाकटा भाऊ त्याच्या कांद्याचा ट्रॅक्टर वावरातून जाऊन देत नाही. असे कीर्तनात बसले माणसं माझ्यासमोर आत्ता. इतकं नालायक वागत असतात, इतकं. हा विनोद आहे. अरे महिला मंडळ, मुलीचं लग्न जमलं. साखरपुड्याच्या दिवशी सगळ्यात आनंद कोणला होतो? मुलीला. सगळ्यात आनंद माझा साखरपुडा आहे. साखरपुडा झाल्यावर पोरगी हसायला पाहिजे ना. ती पोरगी साखरपुडा झाल्यावर रडली नाही, जास्त रडली ती. तिने उशीत मुंडका गुतवलं, रडली. ती काय म्हणली माहिती का? पैसे तर माझा बाप घालणारच होता, त्याच्यात काय वाद नाही. भांडण माझ्या चुलत्यात माझ्या बापाचं होतं. मी तर हे गाव सोडून एक दिवस जाणार आहे. मी हे घरही सोडून जाणार. माझ्या चुलत्याने माझ्या दारात यायचं होतं आणि फक्त मला आशीर्वाद द्यायचा होता. एवढी वाईट स्थिती आहे. फक्त कडक कपडे घालायचे, शहाणपणाच्या भाषा आणायच्या, बारीतले ब्रँड प्यायचे, मिशा काढायच्या आणि स्वतःला शहाणं समजायचं. संस्कृती काय काय मुळी वाढली. बाप मेल्यावर बहिणीने खाते फाडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते मला. यम परवडलं, पण बहिणीने भावांचा वाटोळं करून टाकलं मला. आणि सालीद्वाऱ्या घेऊन राखी बांधा. अरे कुठं फेडा हे पाप. त्याला तर राखी बांधतील, त्यालाच वावळ येते. तुम्हाला वावळायची आयडिया माहिती का? काय काय असतं तुमच्या हातात? लीड आहे का? कुंकू असं ना, तांदूळ असं ना. कुंकू कुठं लागतं तुम्ही त्याला? काय लागतं माहिती? कुंकाचा रंग कसा आहे? अरे तुझं माझं रक्त एक आहे. तुझ्या डोक्यात मी तुझी बहीण आहे हे शेवटपणे असावं म्हणून येत आहे. आणि दुसरे दोन गोळे कशाचे करता तुम्ही? पिठाचे मुटके 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 करता का तो? ते मुटके का करतो? मुटके का करा? कशाचे करा, बाजरीचे करा, गव्हाचे करा, पण त्याचा तुम्ही काय करता? मुटका याचा अर्थ ते पीठ बाजूला होतं का परत? नाही. एक जीव होतं का नाही? मग तुझे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रियानं माझं संरक्षण कर म्हणून त्याला मुटका म्हटलं जातं. त्याला नाद बाबाचा शब्द आहे मुटका. नाद बाबाचा शब्द मुटका. आणि पूर्वी आपली आजीबाई बाजरीच्या पिठा मी तिचे मुटके करायची. आठवते का? पाहतो मला. मेथी कापायची, आपलं कोथिंबीर कापायची आणि कोथिंबीरीचे मुटके करायचे आणि ते तव्यावर तळायचे. त्याला थोडं तेल दिलं, ते मुटके कडक झाले तर माणसं भाकर खात नव्हती, मुटके खात होती. आणि तो मुटका असं करताना एक जीव करायचा. तो तव्यावर जरी टाकला तर फुटत नाही आणि तळला तरी फुटत नाही. तो मुटका कसा आहे? एक जीव आहे. आज बहीण भाऊ एक जीव असावा. तुम्ही भाचा ठेवला नाही ना, मामा ठेवला नाही लग्नात उभा राहिला सक्का. तो गुरु मामा एक आला नाही कुठून आवला, त्याचा एक शोध लावला पाहिजे. कुठे सापडला का तुला तो? हा कारखाना काढला कुठून तुम्ही? अरे गुरु मामा फुरू मामा. अरे पायजमा फाटू दे नाही तर शर्ट फाटू दे, सक्का मामाच भाषा मागू शकतो. कुठून आले ते गुरु मामा? हल्लाच पाहिजे. जे जे असतील ना ते अशी वड्याला नेऊन हल्ले पाहिजे. हे 2-4 माणसं लय हल्ले पाहिजे. गुरु मामा एक. तो मठ्ठा कोणी बनवला तो एक माणूस आणला पाहिजे. मठ्ठा तो लग्नात मठ्ठा आलाय. टिपडात बर्फ, कुत्र्याला 3 वेळा तंगड वर केला त्याच्यावर आणि त्या टिपडात बर्फ आणि त्याच्यावर कोथिंबीर. हा मठ्ठा प्याला आणि घरी गेला. बाथरूम मध्ये गेला, बाहेरच येईल. उभा राहिला का खडखड, बसलं का खडखड चालू दे मठ्ठा. आणि तिसरा एक माणूस आहे, त्याला तर हाणायचं नाही, त्याला गोळीच घातली पाहिजे. गावण कोणी शोधून काढला? त्या एक माणसाचा शोध. तो गाव सासूला आहे गावून, सुनाला आहे गाव. सासू झाडाला पाणी घालत होती आणि थोर कामावरून आले गजरा घेऊन. बाकीचं तुमचं तुम्ही पहा. अरे लय अवघड आहे बरं का. झाड वाज आहे आणि मुळी अज्ञान आहे. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कसे ते अज्ञान. हा त्या पक्षाचा तो त्या साहेबाचा. आग लाव त्याला. एक वाक्य सांगत मला. पक्ष नंतर, नेता नंतर, पुढारी नंतर, धर्म पहिला. पहिला धर्म, पहिलं गाव. हे नेते बिते जाऊ दे, तो कुणीकडे गेला आणि कवा जाईल याची गॅरंटी नाही. आज आम्ही वाट लावून टाकली गावाची. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. मोडाया आहेत का नाही? वाट लागली. गावात सरकारी दवाखाना मंजूर झाला. विरुद्ध पार्टी लोक म्हणले कुठं बांधते त्या भाऊ? पैसे परत गेले पण बांध झाला नाही बांध. कुठं बांधते भाऊ? तुम्हाला कसा होऊ देत नाही भाऊ? गेले पैसे परत. तुम्ही वाट लावून टाकली गावांची. तुमचं काय मत आहे? आणि गावात सत्ता भोगायच्या फक्त. वाट लावून टाकली. वाट. मुळी कोणती आहे?
अज्ञान. झाड कोणतं आहे? आज फिट बसलं कीर्तन या मापात पैसे. एवढं कळलं तर वेदच कळला तुम्हाला. मी फक्त सोपा वेद करून सांगतोय. हा वेदच आहे ना. फक्त सोपा आहे. आता पुढे ऐका. त्या मुलीला खाली कोंब गेले 4. किती गेले? 4. मी तू तुझं माझं. किती झाले कोंब? 4. माझ्या याच्या कशात गुतलंय? मी तू तुझं माझं. थुरीचं पोरगं दूध पेलं आणि ग्राउंड मध्ये खेळायला गेलं. धाकटीचं झोपेल होतं. ते उठलं आणि दूध प्यायला लागलं. आता हिचं पिऊन गेलंय ना. तिने ओढून आणलं. ते म्हणलं का मम्मी इतक्यात पेलो. अगं मम्मी मी इकडे पेलो का इकडे निघतोय? कोण इकडे निघू दे. मी म्हणते गलास इकडे निघू दे पण पे. तिचं प्याता तुला काय झालंय? तू मी त्या बाबळी पासून या बाबळी पोत. इकडली अख्खी शेमडी पोरगी आहे. शेमड पोरग आहे. एखाद्या पोरीला म्हणतं तू माझी नाही ना. कुणाशीच नाही. अरे तिचं ऑपरेशन झालं. 3 पोरं झाली तिला. सासूदन सुनाचं भांडण झालं ना. सुनवंती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये. मी रोज सांगतो कीर्तनात नवी नवरी पाहिली. नवी नवरी यंदा लय नवरी आल्या. यंदा कुत्र्यांचा महिना असून लग्न आहे. लग्न नवी नवरी पाहिजे. नवी नवरी लय नवरी आल्या यंदा. मी म्हणतो का येऊ द्या. नवी नवरी पा इथवर हिरव्या बांगड्या, पोकार नख पालिश, मेहंदी, तळपायाला मेहंदी, हाताला मेहंदी, इथल्या पट्टी चमकी, इथं एक कलर, इथं एक कलर, या मधल्या खाचात एक कलर, याला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग केस मोकळं सोडायचं नाही. इथं एक केस आणि बोलायला एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होती का व्याकरण शिकाय. हा लय सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा. कशा उलटी मध्ये ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा तेव्हा केव्हा. अय्या आणि कोणी पाहुणा आला का पाया पडायची 5-50 रुपये मिळाल्या. हा आणि तिचे सासू म्हणते जाऊ मारूबाई महापात्राचं कसं आहे भाऊ उशिरा झालं बरं का पण वस्तू लई जोरात मिळाली. हा होस मी तर डोळे मिटाय मोकळी झाली. शेळ्यांचे पाहती. मला तर वाटलं पप्या देवाला सोडायला लागतो. हे पहिल्या आठवड्यातलं आहे बरं का. एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय सांगते काय ऐकते. हाय ते बरं आहे ग बाई. हाय ते बरं पार मा पप्या येडा झाला ग बाई. येडा झाला. टमाट्यातही सगळं वांग्यातही सगळं भांडी घासू लागतो. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. आता 2-4 दिवसापासून हातरू नाही पप्यास टाकतो. आपलं तर पार डोकं बंद झालं बाई. आता या 2-4 दिवसापासून तर त्याला गाईचं दूध काढायला लावलं ना ती पोर पडू उभी केली तरच दूध निघत नाही तर दूधही निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पोरीनं माझ्या पोराला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. अरे बाबा झाड वाज आहे. मुळी अज्ञान आहे आणि अज्ञान मुळीला 4 कोंब आहेत. मी तू तुझं माझं. हे गेलं खाली. याचं नाव आहे मूळ आणि मुळाला वर आलंय खोड. आणि त्या खोडाचं नाव आहे अहंकार. बाबा अहंकार आणि खाली त्याला खोड आहे. खोडाच्या वर येतील त्याला फांद्या आणि त्याला 12 फांद्या. 5 मिनिटात सांगतो. 2च मिनिटात सांगतो. 12 फांद्या. झाड वाज मुळी अज्ञान खोड अहंकार. फांद्या 12. पहिली फांदी काम काम काम. इंद्राला डाग लागला काम. चंद्राला डाग लागला काम. वालीचा प्राण गेला काम. रावणाचं वाटुलं झालं काम. शंकराला डाग लागला काम. चंद्राला डाग लागला काम. इंद्राला बघणं पडली काम. विष्णूला डाग लागला काम. आणि तुमचं माझं वाटुळ झालं काम. सध्या पेपर उचका. 6 पानं पेपर आहे. 3 पानं बलात्कार आहे. अडवले उडवले गाठवले बोकसले हल्ले पळवले फुसलावून पळवले. बरं तुम्ही हे 4 वर्ष आले अभ्यास करा. पुरी इतक्या बिंडोक झाल्यात. पुरी चांगल्या पोरांनो प्रेमच करीत नाही.
तुम्ही अभ्यास करा. पोरगी डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अशा अधिकाऱ्यावर पोरी प्रेम करीत नाही. पोरीनी सध्या भंगरी पोरांनो तडका उठवला. भंगरी एकदम भंगार पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या का पोरगी त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय, इरिवांच्या मोटरी चुरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, केबली चुरीत आहे आणि मोटरसायकली चुरीत आहे. आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नट माती का केवळ सध्या लोकांची ओरड आहे. ओरड सरळ बसा तुम्ही. बेटे बेटे साव हे सावधान आहे का? साव रिलॅक्स साव. आणि आता तुम्ही 5-6 जणांनी उत्तर द्यायचे लहान नाही. इकडे बघा, घाबरायचं नाही. पोरांना अशी एक तक्रार आहे. काय काय तक्रार आहे पुरींची का मुलाने मला फुस लावली, मुलाने मला लग्नाचे आमिष दाखवले, मुलाने मला लग्नाचे आमिष दाखवून पळवले. अशी कोणती तक्रार आहे पोरीची? आता तुम्ही उत्तर द्यायचं. इज्जत माझी तुमच्या हातात आहे. पोरानो, पोरगा गाडीवर बसला. कोण? जोरात बोला. कोण? पोरगा गाडीवर बसला, पाठीमागं पोरगी बसली. ती बसली का त्याला बसवली? बस. आता हे मी जर म्हणलं असतं ना, माझी बातमीच केली असती तुम्ही. इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखवल्या. आता यांचं काय वाकडं करायचं करा. जोरात बोला. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. बर, तिनं त्याला नादी लावलं का त्याने तिला? करेक्ट. बर, तिनं मेसेज टाकला होता का त्याने? तुला आलता का एखादा? एवढंच आपले दिवस बोगस गेले रे. आणि हसण्यावरील गोष्टी नेऊ नका. हे कीर्तन विनोद नाही, फक्त थोडा राग येतोय. पण काराची आज पोरी सुद्धा इतक्या विंडो झाल्यात. पोरीनी बापांच्या आयुष्यातली बाप उखडून टाकले महाराज. इतक्या पोरांनो सरळ बसा पटकन. तुमच्या शाळा कशा चालू आहे सध्या? चांगले आहे. ऑनलाईन का ऑफलाईन आहे? ऑफलाईन. खरं बोलायला गावातले पुढारी नीट आहे का? सरपंच बिरपंच, सदस्य फिदस्य, नुसते 13 लाख घाला सदस्य व्हा. त्या गावात मारामाऱ्या लावून. गावातल्या एकाही ग्रामपंचायतीच्या सदस्याला त्यांच्या गावातल्या शाळेतल्या मराठी शाळेचा पट माहीत नाही. कधीच नाही. त्यांनी सांगावं एवढ्या पोरी एवढे पोर आहेत की आजचं कीर्तन फुकट सांग. अर्धा तास थांबव तुम्ही. काहीच नाही, फक्त शहाणपणाच्या भाषा. 2 याला शाळेत जायचं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. आणि पोरांना इंग्रजांच्या गप्पा आणायच्या. पोरांना देश धुतला इंग्रजांनी. पोरं म्हणले धुतला, पण त्या इतका नाही धुतला. वाट लावून टाकली. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जबाबदाऱ्या नाही का गावाच्या? तुम्हाला हा विनोद वाटला? आज गावांच्या जवळ अक्षरशः महिला म्हणतात तुम्हाला वाईट वाटेल बोलू नये कीर्तनात. 25% बाप पोरीनी रडवलेत. आज पळून जाणाऱ्या सगळ्या पोरी 13 ते 18च्या आहेत. 13 ते 18 वर्षाच्या पोरी पळून जातात. पोरगी पळून गेली तर बाप जसा रडला आणि पोलिसांच्या समोर जाऊन मला माझी मुलगी सापडून द्या. एवढे वाईट दिवस त्याच्यावर पाप केला त्यानं. इतक्या लाजा सोडल्यात पोरीनी. पाप केला त्यानं. बायकोच्या गळ्यातले दागिने बोडायचे, त्यानं उपाय शिरायचं. टमाटे विकायला गेलं तर त्यानं मिसळपाव खाऊन दिवस काढायचा. आणि पोरी टोणग्यासारख्या मोठ्या करायच्या. आणि पोरीनी पळून गेल्यावर बापाला रडवायचं कोणता नाही. बलियन बाळाला तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने बोडलेत. अरे उपाशी झोपला. अरे आपल्याच पट्ट्यात 15 वर्षापूर्वी आता स्लॅबची घरं झालीत. नाही तर 15 वर्षापूर्वी आपण लहान होतो ना, कौलाची घरं गळत होती तर आई रात्रभर खांबाला पाठ लावून पोराला घेऊन बसत होती.
बसत होती आणि घरातले पातेले जिथं गळत आहे ना तिथं ठेवाय. पातेले कमी पडत होते इतकं घर गळत होतं. आणि एवढ्या गरिबीत आई बापानी पोरं सांभाळले आणि मूर्खासारख्या पोरीनी कोणत्या भंगार पोरांच्या कान फट हल्ले पाहिजे यांच्या पार कामातून पोरी गेल्या. आणि पोरीनं बापाने पोरी सापडून जाऊन रडायचो आणि बापाने म्हणायचं माझी मुलगी सापडून आणून द्या रडायचं त्या ना. पोलीस म्हणायचं तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी तुमची मुलगी सापडून आली. त्या पोलिसांना शिवानं रान करायचं आणि पोरगी सापडून आणायची. त्या बापानं पोलिसांच्या पाया पडायचं आणि त्या बापाने पोलिसांना सांगायचं मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने पडेल हो फक्त त्या पोरीनं माया पोरा त्या माया पोरीनं त्या पोराचा नाच सोडावा. पोरीनं पोलिसांना सांगायचं माझा बाप माझा दुश्मन आहे. पुढे चाललोय आम्ही. आज बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून रोजाने जात्यात. इतक्या दरिद्री पोरी झाल्यात इतक्या दरिद्री बंगल्यातून पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून येणार कोयता घेऊन रोजाने जाती. आणि तो बाप पाहतोय आणि भीतीला धडके घेऊन रडतोय. आणि एवढ्या 2-3 वर्षात पोरी आपल्याकडे प्रेम राहिलं नाही. आता इथून बाहेरच्या राज्यात प्रेम करती, इथून पबजी खेळती बाहेरच्या राज्यात. आणि तो पर्यंत तिला शमशेरपूरला न्यायला येतो. काय न्याय मेले काय इकडले पोर मेले हसण्यावर अभिनव नाही का. आणि हे मोबाईल वापरणारे ते पोरच नाही क्लिपा बिल्पा टाकणारे बातम्या हे क्लिपा बिल्पा फेसबुकचे पेज वापरणारे हे नालायकांचा धंदा आहे. धंदा आहे हरामींचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा तो तिला व्हायरल करायचा तिच्याकडे 4-5 लाख रुपये मागायचे त्या पोरीचा वापर करून घ्यायचा आणि आयुष्यातून पोरी उखडून टाकायच्या. धंदा आहे हा. मी बोलतो तुम्ही दुश्मन, मी बोलतो तुम्ही शिव्या खायच्या, मी बोलतो तुम्ही गुन्हेगार. फक्त वस्तू खोटी आहे का सांगा. यांचे बोट तोडले पाहिजे नालायकांचे बटणं बोटच नाही पडले पाहिजे. आणि मूर्खासारख्या पोरानं फोन मागितला दिला. पोरानं हॉटेलला लाजा नाही वाटत आपल्याला लाज नाही वाटत. 3 रंगाचं लुगडे असतं रे. आई दुपारी बांधावर जेवायला बसली तिच्या भाकरीवर कालवत नव्हतं तिनं 2च्या भाकरीला चोळलं आणि दिवस काढलाय. आणि तुम्ही भंगार पोरांच्या नादी लागायचं आणि पडून जायचं. आणि वरून इंद्रिकरला शिवाय देते पोरी प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है इंद्रिकर तो प्यार किया ही नाही फिर मारो छक. बंगल्यातून पोरी पडून गेल्यात आणि कांदी लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. तुम्ही शमशेरपूरवाले हे 8-10 दिवसात आता सप्ताह झाल्यावर मिटिंग आहे गावाले. आता शाळा कशा चालू तुमच्या ऑनलाईन का ऑफलाईन. खरं बोला ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो मोबाईलवर येतो. शाळा कशा चालू आहेत ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो मोबाईलवर ऑनलाईन येतो ना मग आता 5 मिनिटं फळ्यावर तुम्हाला गृहपाठ पोराला द्यायला वेळ नाही का. म्हणजे पोरं मोबाईल पासून बाजूला नाही पोरं मोबाईल मध्ये गुंतून वेळ पाहिजे. आणि हे गावातल्या पुढाऱ्यांना समजत नाही का. गावात पार्ट्या पाडायचं समजत बोंग्या करायचं समजत हे नाही समजत का. 5 किलोमीटर मध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. महिला म्हणजे ज्यांच्या मुलगी हॉस्टेलला राहतात ना तो बाप शनिवारची वाट पाहतोय फक्त घेऊन यायला की शनिवार रविवार 2 दिवस पोरगी माझ्या डोळ्यापुढे जरी दिसली ना तर भरपूर खाऊन समाधानाला राहील. सोमवारी निवडून घालायला तयार येतो. इतकी वाईट पोरांनी तुम्हाला मोबाईलवर करा पाहिजे का नाही. खरं बोला जोरात बोला. येतो आता सगळे खरं बोला. गृहपाठ कसे येतो मोबाईलवर. किती टाइम गृहपाठ आहे 5 मिनिटं बरोबर आहे. तुम्ही चॅटिंग किती टाइम करता लबाड बोलायचं नाही. 1 तास करेक्ट. कितीला आहे तू कितीला आहे 7वीच आहे. ते म्हणते मी 1 तास चॅटिंग करतोय 7वी. आता हे मी बोललो असतं तर तुम्ही मला घोडा लावला असता. याचं काय करणार. चॅटिंग करते का नाही तुम्ही मित्राशी. तू किती टाइम करतो अर्धा तास. तू 5 मिनिटं पण चॅटिंग करतो ना रोज. कितीला आहे तू 7वीला आहे का सेमीला आहे का मराठीला आहे मराठी मीडियमला आहे का. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू आणि चॅटिंग करतोय अर्धा तास. तू कितीला आहे 6वीला आहे का सेमीला आहे का मराठीला मराठी मीडियमला आहे का. खाली बस. बापाच्या बायकोच टिमा म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. आणि चॅटिंग चालू द्या. तू कितीला आहे 7वीला आहे का. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. घाबरे कोणी ही स्थिती आहे. हे चित्र आहे पहा जरा डोळ्यानं. हा सूर्यन हा यद्रथ. फक्त पार्ट्या पाडायच्या आणि गाव बिघडवायची. यांचं काय करायचं बोला. पोरानं मी बोलतोय खरं का खोटं आहे घ्या.
सरळ बसा पटकन. हा बैठे बैठे सावधान. शमशेरपूर पासून काही अंतरावर जटायूचा मृत्यू झाला. त्या ठिकाणचे नाव काय? बाकीचे बोल ना कोणी. त्या ठिकाणचे नाव काय? टाकेत. करेक्ट. हा बरोबर टाकेत. हा बरं ना. आता तुम्ही बोला 5-6 जण फास्ट मध्ये. ते सायलेंट मधलं गाणं कोण नाही ते झिंगाट. हा आणि ती पोरगी कोण आहे रे? आरसी. करेक्ट. आणि तो पोऱ्या परशा. करेक्ट. आता इथे नवीन आलंय ते कोणतं रे? पुष्पराज. आणि ते वाक्य काय? शुके का नाही. आणि त्याच्या पुढचं वाक्य काय? तेरी. करेक्ट. वा. आता एक नवीन आलंय ते कोणतं रे? आधी झुमकेवाली. करेक्ट. अजून एक आलंय ना आता. आला पाटलाचा. त्याने जोरात सांगा. त्याने घाटात केलाय. करेक्ट. आणि याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि हे कोणत्या पारायणाचं फळ आहे? विठाल. आमची कीर्तन हे बघा. ते तळतळीनं मी काय बोलतो तुम्हाला, आणि खरं सांगतो माझा राग येईल तुम्हाला, पण आम्ही तुम्हाला बोलत पाहिजे. काय म्हणते? माझं आयुष्य गेलं शिव्या खाण्यात. मी काही नुसता मी एका तालुक्याचा बाबा नाही. मी काही सीझन मधला बुवा नाही. हलक्या हाती रोज 3. तुम्हाला पटणार नाही, मी रात्री होतो सिंधुदुर्गला. तरी मी सांगणं म्हणलो होतो 10:30 वाजेपर्यंत येईन सावंतवाडी. आता अजून 3 हाणाचे दिवस भर 2. हे पहिले आताशी. आमची कीर्तनं थोडी सत्य आहेत, पण ती स्वामतात पण काळाची. आणि तुम्हाला का बोलू नये? तुम्हाला माहिती आहे का ही माती कशी आहे? अरे गेले जुनी माणसं. शमशेरपूर हे गाव, ज्यांना आपण तात्या म्हणायचं, त्यांनी गायनानं प्रसिद्ध केलं. पांडुरंगभाऊ मुखेकर ज्याच्या कीर्तनाला राहायचे, त्या कीर्तनकाराला घाम येत होता चाल कशी होईल. अरे चाल म्हणणाऱ्याला कोण राहायचं? तात्या. आणि तात्या चाल म्हणल्यावर बाकीची माणसं कीर्तन कसं झालं हे पाहतच नव्हती. गेली 2-4 माणसं. बगदाद बाबा गेले, मुखेकर. हे मात्र अजून राहिलं, हे विशेष हो. मी आलं पाहिजे म्हणलं, उगली बाबा अजून आहे म्हणजे कमाल. महाराज या शमशेरपूर मातीनं परमार्थाला लय मोठे त्यागी माणसं दिले. काय दिले? आपण माणसांना विसरून जातो. नाही अरे आता तुम्ही काय परमार्थ करता? काय करता तुम्ही परमार्थ? आज तुम्ही 3 दावे केले तर गाड्या घेता, 5 दावे केले तर मोठ्या गाड्या घेता. अरे मी जेव्हा महाराज झाला तर ही माणसं होती महाराज. या मुखेकर बाबाने, रंगनाथ बाबाने, कारभारी बाबाने, या माणसाने 7-7 दिवस 200 रुपयावर काढले त्यांनी. तुम्ही काय बरं म्हणता का? आता एखाद्याचं नाव पत्रिकेत नसलं का तिथं घेत नाही. काय वांग येतोय तुला कोणाला माहिती? गाजर. अरे हे लोकांनी परमार्थाला वाहून घेतलं म्हणून गायनात शमशेरपूरचं नाव पुढं होतं. पूर्वी जागर असायचे सप्त्याला, तर शमशेरपूरचा जागर म्हणजे अख्खं गाव वाजनाला बसायचं. पीटीला राहायची कारभारी बा. काय माणसं. आणि आम्ही आता काय कौतुक्या परमार्थ करतोय. हा जो पट्टा होता परमार्थाचा, पर केळीपासून वरती टाकरीपर्यंतचा, हा मुळातच पहिल्यापासून वारकरी पट्टा आहे. या भागातली लोक पहिले त्रिंबकचे महिन्याचे वारकरी होते. आणि तेव्हा काही फराळाच्या सुविधा नव्हत्या. इथून खाली उतरायचं रस्त्याला नाही. आणि तेव्हा काय कोपऱ्या राहायच्या, कोपऱ्या 5-5, 6-6 खिसे कोपऱ्याला. शेंगदाणे सोडून होतं काय? एका कागदात गुळ आणि एका खिशात. आता यांना पंक्ती खपानं. आता उलटे दिंड्या काढणाऱ्यांनी गाड्या घेतल्या दिंडी हो. नाही तर तेव्हा काय ते दिंड्याकडे आम्ही लहान असताना दिंड्या निघायच्या महाराज, तर 5-5 पायल्याचं पीठ संघ घेऊन जायचं. संघ एखाद्या गाव जर नाही म्हणलं पंक्तीला तर लगेच दगड घ्यायची, लाकडं 2-4 बाया भाकरी टाकायच्या, पातेल्यात पिठलं दिंडी जेवायची. आणि लई सोपं काम नाही तर मग भातन कालवण. एवढे त्यागी माणसं होते भारत. ही जी माती आहे शमशेरपूरची, भारत किती गायक होते जाऊ द्या, कुणी गाऊ द्या, पण तात्यासारखं मन मोकळं गाणं पुन्हा झालं नाही. होते माणसं गंज आहेत. काही 10-10 वर्ष संस्थेत राहिले, फक्त द्वादरच न्यासायची इकडे. काही गाजर येत नाही, पण टूपी इतकी कडक घालतात का एखाद्याला फेकून आणली तर खून होईल.
हसण्यावाली गोष्टी लिहू नका. हा जो पट्टा आहे ना, हा बैल वळून बसण्या होता आणि कष्ट करून बसण्या होता. कळलं? हे माणसं पुन्हा घडत असतं काय? कुणी काही म्हणलं तरी कुणी काही बोलेल त्याला काय आता नवीन काय त्यांना काय कळत आहे काय? पुन्हा अशी माणसं होत असतात काय? अशी पुन्हा अशी माणसं होत असतात. अरे एकदा गेले आयुष्य कशात गेलं सगळं फार मारतात. तात्यानं ज्यांना गायला शिकवलं ते आज मोठे झाले. तुम्ही निरीक्षण करा, माणसं बदलतात पण एक वाक्य तुको बोलायचं, राहिल्या त्या कीर्ती. अहो शमशेरपूरवाल्याने एवढा मोठा सप्ताह केला म्हणल्यावर आज आज पांडुरंग मुखीकरांना सुद्धा स्वर्गात आनंद झाल्याशिवाय राहणार. आज 75 वर्षाचा सोहळा पाहिल्यावर त्यांना सुद्धा आनंद होईल की माझ्या मातीत आज एवढा मोठा यज्ञ माझे गाववाले करतात. त्या माणसाला गावाचा स्वाभिमान होता. राहिल्या त्या कीर्ती जगामागे, राहिल्या त्या कीर्ती जगामागे, राहिल्या त्या कीर्ती जगामागे, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. एक वाक्य सांगायचं आणि पुढे सरकायचंय. अज्ञानाची मुळी तोडा. फास्ट जातो पुढे आता. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. पहिली मुळी कोणती? अज्ञान. तोडून टाका. काही संग येत नाही, कोणी कोणाचं नाही, काही नाही, काही नाही. फक्त आपला कटेवरचा देव आहे. बाकी हे सगळे आपल्याकडं काहीतरी आहे म्हणून बाकीचे आपल्या माग आहे. बस आपलं काम संपलं, जगातलं काम संपलं. म्हातारीला चहा दरवाजात का आहे? का सूर्य शेतात गेल्यावर निदान घर राखीती म्हणून. हा, घर राखायचं म्हातारीनं बंद केलं का तिचा चहा बंद झाला. ती बसल्या बसल्या घरे झाली, ती बसल्या बसल्या घरे झाली, ती शेळ्या बकरांची पाहती. काही काही आजत इतक्या हुशार आहे, नाच शाळेतून आली का तिला चूल पेटून देते, तिला असं तांदळाचं माप देते, पाण्याचं माप देते, नातिकून भात करून घेते आणि तिलाच पीठ म्हणून देते. 4 चपात्या तिच्याकडून करून घेते. काय कालवण करायचे तुझी आई ठरेल, तू आता अभ्यास कर. किती माणसं म्हातारी माणसं आहे. हे कोणी नाही, फक्त जग दिल्या घेतलं आहे. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा आणि ह्या दोन्ही होटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या. नीट आहे का? नीट आहे का? अज्ञानाची मुळी तोडा. कोण कोणत्या पक्षात नाही, कोण कोणता कार्यकर्ता नाही, काही नाही. आपल्यावर प्रसंगाला विषय सांगला. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा आणि ह्या दोन्ही वटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड ठेवा. आणि त्या नामाच्या कुऱ्हाडीनं 12 फांद्या तोडून टाका. कोणत्या 12? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. 12 फांद्या तोडल्या का तुम्हीच देव झाले. आणि हा खेळ एकट्याला जमत नाही म्हणून काला एकट्याला करता येत नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा होळी आनंद आहे. आणि त्या कार्याच्या कीर्तनाला हे एक मडकं आहे, हे एक मडकं आहे. सावध राहा. यालाही बनवणारा कुंभारच आहे, यालाही बनवणारा घटाघटाची कशावरून छाती जीवना आगा कर्मीचे आणि 18व्या अध्यायात एक शब्द आलाय, तुमच्या वाचण्यात आला का पहा. इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट असा 18व्या शब्द आहे. इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट. त्याचा मराठीत अर्थ असा आहे, उत्तम मध्यम कनिष्ठ. या पठ्याचं प्रारब्ध उत्तम आहे का तो दहीहंडीला आला. काहींचं प्रारब्ध मध्यम आहे, तो दुधाला गेला. जुन्या काळात महिला मंडळ घरात घुसलं, कोपऱ्यातून दह्याचा वास यायचा. नाही, मडक्यात दही राहायचं मडक्यात, आणि त्याचं फडक्यानं तोंड प्यात. ते तोंड जर सोडलं तर ते दही खाली पडत नव्हतं. इतकं प्युअर दही राहायचं. आणि कालवण करायचं, म्हातारीच्या जीवावर आलं का थोडंसं थकल्यासारखं झालं, पटकन घुसळायचं ताक. तो एक ताकात म्हाताऱ्याने एक भाकर चुरली गड ठणठणीत. आणि ती म्हणली ना का ताक, आता ताक लय झाले, थोडी मिरची टाकी त्याच्यात झाली कढी.
काय खायला आता या नालायकाला खायलाच नाही मॅगी मॅगी खातात नाही खात जा तुमच्या बापालाही लावा मॅगी बावळत नाही मॅगी पिझ्झा नूडल बर्गर बर्गर सँडविच पाणीपुरी तुमच्या बापाने खाल्ली पाणीपुरी ती मॅगी जर शिजवली ना लांब पांढरी गांडूळ तयार होतात चमच्यात धरलं होतं गांडूळ खाली खोबरं खायचं खारका खायचं काजू खायचे चांगलं खायचं शिकायचं दिले सोडून या पोरांना बिस्किटं महिला म्हणलं रात्री ती चपाती सकाळी तुम्ही खात नाही कारण मग शिळी झाली ना आणि 1.5 वर्षाची बिस्किटं चहात बुडून खातात बिस्किटं काय आहेत गव्हाची बिटाणी मग एक चपाती सकाळीच खायला काय रोग झाला एक उठल्या पोराची आंघोळ झाल्यावर 2-3 चपात्या लगेच टाकून ठेवल्या पाहिजे एक पोराला खायला द्या सकाळी 5 दिवस दुपार भरते काही मागत नाही चहा द्या आता हे आपण लहानपणी आपल्याला काय नाश्ता होता चहा भाकर आणि तेव्हा काय चहाला काय दूध होतं काय कोरा चहा आणि ते बी चहा काय भरपूर होतं काय मग तरी वाटायलाच होती आपण भाकर चुरायची कोरडी तर कोरडी पातळ पण अर्धी भाकर आणि चहा भाकर खाली गडी 12 वाजे बोध खेळत नव्हता आता या कार्ट्यांचे दप्तर आहे ना आपणही शिकलो यांचे कपडे ना आपल्याला काय होतं शिकायला काय होतं आता हे सगळे सर बीर आपण काय शिकलो 7वी पर्यंत पाठी होती तिला साठा नाही नुसतं खापार बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची पत्र्याची बाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय गोठ्यात नव्हती आणि तेव्हा आपण थुका कान लावी होतो नाही तर पण डायरेक्ट पाठीवर थुकायचं आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय खताची कोण आणि तिथे काय दप्तर होतं का कौठ बोर चिचा कमराला काय पट्टे होते का करकुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा जेवला का आटा उतरायचा आणि अंडरपॅन्ट तर नवी बोत नाही आखा मोगळा कार्यक्रम नवी तेव्हा काय अंडरपॅन्ट घाल तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं आणि आपण सगळे आंघोळीला कुठं मोकळे शेट्या वड्याच्या कडाला आपण वड्यात माहेर याचं आणि वाळूत पसरायचं आपलं का परत आता यांना बाटलीतलं पाणी आपण बाहेर तरी पाणी नेत होतो लहानपणी हे पाणी काय कार्यक्रम मोठा आला का दगड सापडायचा दगड नाही सापडला का थोडं मागे सरक थोडं पुढं सरक काय म्हणतं आता एवढं आता 6 लाखाची गाडी त्याला न्यायला इथे त्या पोराला ते एवढं कार्ट असे कार्ट माझं होतं मी काढून घेतलं माझं आपली पोरं इंग्लिश मिडियमला होती ती काढूनच घेतली मी लिहित असते ती म्हणलं एकच आपल्याला पुढं होतं नव्हतं नाही होते काढून त्याची पावतच नव्हती होता या 5 लाच आई उचलायची ते काढतो काठ मोकार आणि कपड्या सगळं बाथरूम ते काठ म्हणायचं मोती मोती त्याची आई म्हणायची चैन खोल ते म्हणायचं अगं झाली तेवढे एक जण म्हणजे रिक्षा आली ते टाय ती बॅग ते सॅग आणि एवढी बटाट्याची फोड आणि अर्धी चपाती टिफिन पाण्याची बाटली ते बाकड्यावर बसलं ना गाडीच्या टाटा करायला दिसतच नव्हतं खाली जायचं ते बाकड्या तुम्ही पाहतो नाही इंग्लिश मिडियमचं पोरग जर गाडीतून उतरलं ना हसत नाही ते नुसतं त्याच्या का पाहत ते मी पापच काय केलं हिच्या पोटी जन्माला आलो अरे पोरं मराठी शाळेतले बघा महाराज शाळा सुटल्या घ्या गावाला कळा ते शाळा सुटली एक हातचड्डीला आणि एक दप्तराला आणि त्यातल्या त्यात गुरुजीनं म्हणा उद्या सुट्टी आहे मग तर मी आलाच आता काय चाललंय 1.5 तास अक्षरशः कॉलेजच्या मध्ये 40% पोरं वर्गात नाहीत 70ची पल्सर 30-35 हजाराचा मोबाईल घाटाने सगळे पोरच आम्हाला लाज वाटते दुपारची आता आम्ही रोज हिंडतो प्रत्येक घाटात पोऱ्या घाटच का आला झाल्यात हेच कळलं पण काही टर्न पाहिला का शंकराचं दर्शन आहे खालच्या टर्नला गेलं देवी उभीच काय आणि तिची आई म्हणते तिच्या क्लास चालू आहे आपण जर म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली केळीच्या घाटात ती म्हणते तिने वनस्पती शास्त्र घेतलंय ती पर्यावरणाचा अभ्यास करते खरंच सांगतोय मी तुला काय कळालं याच्यात जाऊ दे काय एवढे हा विनोद नाही हे एक मणकं तुम्ही नाही काळजी करायची काय याला एकच छिद्र आहे याला 9 छिद्र आहे मोजा पटकन 2 4 6 7 लघवी 8 20 9 पण देवाचं संतांचं म्हणणं आहे देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10 मोजा 10 2 4 6 7 लघवी 8 20 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10
झाले का? याला चित्र किती झाले? 10. याच्यात लाया आणि मुरमुरे आहेत. याच्यात काय आहे ऐका. 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड आहे. आणि बऱ्याच लोकांचा असा घोटाळा झाला महाराज काय झालं, आमच्या कार्याचे कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी त्या भागवतकारांनी कृष्ण एकदम बारीक करून टाकला. आणि कार्याच्या कीर्तनवाल्याने ते डोक्यातूनच काय गेल्यावानी गवळणी आडीत होता म्हणले. तो आडीत होता गवळणी, कृष्ण गवळणी आडीत होता. आपल्याकडे बाजारात वांगे विकायला म्हातारी जाती का कॉलेजची पोरगी? म्हातारी. मग गोकुळात दही विकायला म्हातारी जात असेल का कॉलेजची पोरी? म्हातारी. बरोबर आहे. मग कृष्ण म्हातारी आडीन का? हो ना, तुमचंच होतं. कुठून आहे आपलं काही चाललं. वाल्यानं 7 रांजण बामणे मारले म्हणते. एवढी बामणं कुठून आली होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामणे, त्याला एवढी बामणं कुठं सापडली? बरं सापडली जाऊ द्या. बामण्या डोंगराला गेली का? वाल्याच्या जीवनात 3च गोष्टी आहे. योग्य काळ आल्याशिवाय संत भेटत नाही, आणि संत जर भेटलं तर पाप्याचा सुद्धा ऋषी झाल्याशिवाय राहत नाही, आणि ऋषी झाल्यावर देवाला सुद्धा त्याच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही. अध्यात्म दिलं सोडून वरच तडाखा ते नाही चालत. आताच घुसून पाहिलं पाहिजे तर ते जमेल. थोडं पुढे सरकवतो करंट आहे का? हे एक मणकं हे एक मणकं, याला बरं याला छिद्र याला छिद्र. आणि याच्यात नाही त्या गवळणी जी आहे त्या गवळणीमध्ये असा घोटाळा आहे. ते आहे श्रुती. श्रुती म्हणती नेती नेती, श्रुती म्हणती नेती नेती. आणि ती गवळणी त्या 3 प्रकार पडतात. त्याला कोणी लिखी आहे पोरीनो तुमचं लग्न झालं नाही, तुमचं लग्न झालं नाही, तुमच्या गावात सप्ताह बसला, तुम्हाला कीर्तनाला जायला विचारायला कोणाची गरज आहे का? नाही. तुम्ही येणार कीर्तनाला बसणार. आता तुमचं लग्न झालं, तुम्ही नवऱ्याच्या घरी गेला, आता तुमच्या गावात कीर्तनकार आला, तो तुमच्या ओळखीचा आहे, तुम्हाला त्याच्या कीर्तनाला जायचं आहे, पण विचारल्याशिवाय जाता येत नाही, कारण आता तुम्ही सून आहात. आता तुम्हाला बाळ झालं, ते बाळ मोठं झालं, तुमचे कोणाचं लग्न झालं, आता तुम्ही सासू झाल्या, सप्ताह बसला, तुम्हाला विचारायची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही पार्टी किती केले? 3. लेक सून सासू, लेक सून सासू. शाळेतले पोरं आता बारीक आहे का? एक झाली लेक, एक झाली सून, एक झाली सासू. मग हे मंत्र आहेत. मंत्र श्रीराम जय 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 राम किंवा रामकृष्ण हरी. राम म्हणता रामच पाहिजे. त्याची श्रुती काही शिल्लक राहिली नव्हती. मग त्या वेदाच्या श्रुती म्हणजे त्या गवळणी झाल्या. त्या गवळणी झाल्या. आणि त्याच्यामध्ये एक झाली लेक, एक झाली सून, एक झाली सासू. आता तिघींचे नाव ऐका. लेक म्हणजे उपासना, सून म्हणजे कर्म, आणि सासू म्हणजे ज्ञान. थोडं किचकट आहे, ज्ञान आहे. आता तुम्ही सांगा पोरांनो पटकन. आपल्या घरात आजी लवकर उठते का मम्मी? आजी. करेक्ट. भांडे घासते ती आजी, घर सारते ती आजी, चूल पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा ठेवते ती आजी, आणि आई ताट उशी ती. आणि अशी एक गवळण या गोकुळात उठली आणि तिनं नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा. गावरान तडका. घाणीत राहतोय आपण. संसारा इतकं घाण दुसरं काहीच नाही. काय माणसं ते खरं मानतात, नाही तर इतकी घाण कुठंच नाही. किती घाण आहे. जिच्यासाठी आपण आईबाप सोडले ती आपल्याला खसकवते. जो आपण पैदा केला तो आपल्याला लाईट बनवून करून हाणतो. आणि जे पाहुणे रावळे आपण सांभाळले ते आपल्या भोकांडी बसतात. याच्यापेक्षा घाण काय? काय घाण आहे? काय घाण काय? मामाच्या पोरीला नाही म्हणलं तर आपली आई आपली दुश्मन झाली. आणि मामा म्हणणार भिकाऱ्याला देईन, मला द्यायची गरज नाही, ती तशी जाईल, पण मी याला देणार नाही. इतका घाण संसार आहे मला, इतका घाण. आणि तुम्ही मी सगळे कसे हे बा. बैलावर प्रेम करा, बैल धोका देणार नाही. गायीवर प्रेम करा, गाई धोका देणार नाही. कितीतरी कुत्रे मालक गप म्हणला, गप भुकू नको, गप गप. आणि आपल्या घरातली आपली बायको आपल्याला भुकू नका म्हणती. कुत्रा कोण आहे हेच कळालं. चार पायाचं कुत्रं गप असतंय, आणि 2 पायाच्या कुत्र्याला ती उडफट्या बावडीची म्हणती. ए बाब्या त्याला सांग नको भुकू.
इतका घाण संसार आहे मला. एक वाक्य सांगा. याला वव्यात इतके सुंदर आहे, आगा उपजणे आणि निमणे. 15 व्यात वव्यालाही सुंदर आहे, पण याला तुका भरायचा इतका सुंदर दृष्टांत आहे. तुका भराय म्हणले याचं मुळच दुःखाचं आहे. याला नादी लागायचं काम आहे. संसार म्हणजे काय पराक्रम नाही. गाडी घेणं, बंगला बांधणं काय पराक्रम आहे. मुलगा झाला, काही लोकांना पोरग झालं का, अखेरला फोन मुलगा झाला मला. अरे तो काही गड जिंकला का, काही युद्ध केलं का, काही तुला पुरस्कार द्यायचा का कोणालाच जमलं नाही ते केलं बा तू. तुझं काय आतापर्यंत कोणालाच जमलं नव्हतं ते. तो काय पोऱ्या पाहत बायको तो गेली म्हणलं पोऱ्या होणारच ना, थोडं मागे पुढे होईल. पण यानं नुसता तडाखा उठवला, झाला बरं का, झाला बरं. अरे तो काय एखादा गड जिंकला का, खिंड लढवली का, तुला काही पुरस्कार द्यायचा आहे का. अरे बावळाटा, तुला एका वेळेस एकच झालं. तू काही प्राण्यांचा अभ्यास कर. पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवला. अरे तो घाण आहे. शब्द सोडायचा नाही आपल्याला. तो छान आहे आणि त्याला माऊलीचा शब्द आहे वाज आहे. शब्द नाही का, मी शब्द काय वापरलाय, संसार घाण आहे. मी वापरलाय शब्द संसार घाण आहे. पण तुकोबारायने शब्द वापरलाय तो दिठ्ठाचं मूळ आहे. आणि ज्ञानोबारायने शब्द वापरलाय तो वाज आहे. ज्ञानोबाराय तर डायरेक्ट म्हणले त्याला फळाही नाही. काय केलं तुम्ही नवीन, काही लोक काय केलं आपण, जन्माला आला मोठा झाला, शाळेत गेला बायको केली, तिला पोरग पैदा केलं ते मोठं झालं, त्याला शिकवलं